मित्रांनी मैत्रिणींनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं। आज आपण पाहणार आहोत महानायकांची महापौर्णिमा। तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड। सानू वडाच्या झाडाखाली आलेली असते आणि सानू वडाला पाहत असते आणि तिथे मागून यशवंत काका येतात आणि म्हणतात, काय ग तू इथं दादासाहेबांजवळ काय करतेस? मी तुला कुठं कुठं शोधलं? आणि सानू म्हणते, दादासाहेब? इथं कोण आहेत कुठं दादासाहेब? आणि यशवंत काका म्हणतात, हे वडाचं झाड आहे ना, याला मी दादासाहेब म्हणतो, कारण हे ना मला माझ्या मोठ्या भावासारखे आहेत म्हणून मी याला दादासाहेब म्हणतो। आणि सानू म्हणते, काय आजोबा, झाड कुठं मोठ्या भावासारखं असू शकतं का? यशवंत काका सानूला म्हणतात, सानू बाळा मला सांग, आपला मोठा दादा काय काय करतो आपल्यासाठी? तो आपल्यासोबत राहतो। आणि सानू म्हणते, आणि यशवंत काका म्हणतात, अगं ते तुम्ही काय म्हणता? आणि सानू म्हणते, प्रोटेक्ट। आणि यशवंत काका म्हणतात, हां, आपल्याला प्रोटेक्ट करतात। आणि आपण आपल्या दादाला मनातलं बोलतो की नाही, तसं मी पण यांना आपल्या मनातलं बोलतो। आणि सानू म्हणते, खरं? आणि यशवंत काका म्हणतात, मग याचा जन्म ना माझ्या जन्माच्या अगोदरचा झाला। आणि माझी आई म्हणायची, आता तू ना यालाच आपला मोठा भाऊ मान। तेव्हापासून आमच्यात जे मनाचं नातं निर्माण झालं ना, तेव्हापासून हे माझे मोठे दादासाहेब आहेत। आणि सानू म्हणते, मग हे तर माझे दादा आजोबा झाले। यशवंत काका हसतात आणि म्हणतात, बरोबर। आणि सानू म्हणते, उद्या दादा आजोबाची आजी पूजा करणार आहे ना, म्हणूनच आपण इथं आलोय ना। आणि त्यावर यशवंत काका म्हणतात, आणि तेवढ्यामध्ये एक कुरिअरवाला येतो आणि तो यशवंत काकाला म्हणतो, ऐका ना, यशवंत किल्लेदारांचं एक कुरिअर होतं। आणि यशवंत काका म्हणतात, मीच आहे। ते कुरिअरवाला एक पत्र देतो आणि ते वाचून यशवंत काका बेशुद्ध पडतात, त्यांना अटॅक येतो। आणि सानू ओरडते, आजोबा काय झालं तुम्हाला? आणि आजीला हाका मारते, आजी। स्वीटी आणि शुभ्रा काकू पळत येतात आणि शुभ्रा काकू म्हणतात, स्वीटी फोन कर डॉक्टरला, पळ पटकन। आणि शुभा काकूला आठवतं, त्या दुर्गा मॅडमच्या ऑफिसला जातात आणि म्हणतात, तुम्ही मला बोरथळचं घर विकण्यासाठी 1 वर्षाची मुदत दिली होती आणि तुम्ही मला अशी नोटीस पाठवता? आणि त्यावर त्या म्हणतात, शांत व्हा मिसेस शुभांगी, शांत व्हा। शुभांगी काकू म्हणते, हे लेटर वाचून माझ्या मिस्टरांना पॅनिक अटॅक आलाय, अजूनसुद्धा बेशुद्ध आहेत। आणि त्या दुर्गा मॅडम म्हणतात, अरे रे। त्या दुर्गा मॅडम म्हणतात, हा सगळा विचार तुम्ही माझ्या घरी राहण्या अगोदर करायला हवा होता। शुभांगी काकू म्हणतात, अहो दुर्गा मॅडम, आम्ही फक्त वटपौर्णिमेनिमित्त गेलो होतो। ते वटाचं झाड म्हणजे आमच्या घराचा एक भाग आहे, आमचं एक सदस्य आहे, आणि आम्ही तिथून पूजा केल्या निघून जाणार होतो। आणि त्यावर दुर्गा मॅडम म्हणतात, मिसेस शुभांगी किल्लेदार, तुम्ही जी पूजा केली गेल्या वर्षी ती त्या झाडाची शेवटची पूजा होती, ह्या वर्षी तुमच्या नशिबात नाही। तेव्हा आजच्या दिवसात तुम्ही इथून निघून जा, आणि जर तुम्ही गेला नाही तर ते घर पाडण्याची सुरुवात त्या वडाच्या झाडापासून होईल, आणि हे दृश्य तुम्हाला बघावं लागेल। आणि त्यावर शुभा काकू म्हणतात, दुर्गा मॅडम, मी हात जोडते तुमच्यासमोर, असं करू नका। आणि त्यावर दुर्गा मॅडम म्हणतात, तुम्ही कितीही काहीही करा, मी माझा निर्णय बदलणार नाही मिसेस शुभांगी किल्लेदार। शुभा काकू म्हणतात, दुर्गा मॅडम, ते घर पडेल ह्या कल्पनेनंच माझा नवरा कोसळून पडलाय, आणि त्यांना जर काही झालं ना तर मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही। दुर्गा मॅडम म्हणतात, तुमचा ह्याच हट्टापायी तुमचा नवरा तिकडे मरायला टेकलाय, त्याला वाचवायचं बघा आधी। आणि त्यावर शुभा काकू म्हणतात, त्यांना काही होणार नाही, कारण मी त्यांना काही होऊ देणार नाही, कारण बोरथळच्या वडाला एक बांधलेला प्रदक्षिणेचं पुण्य आहे माझ्या पाठीशी। सावित्रीने जसं सोडून आणलं ना सत्यवानाला मरणाच्या दारातून, तसं मीही त्यांना सोडून आणेल। दुर्गा मॅडम म्हणतात, आतापर्यंत जी काही व्रत केली आहेत ना, त्याचा काही एक उपयोग होणार नाही। उद्या वटपौर्णिमेच्या दिवशीच ते झाड मुळासकट नष्ट करणार आहे, भुईदोस्त करणार आहे। शुभा काकू जोराने ओरडतात, दुर्गा मॅडम, तुम्ही त्या झाडाला हातही लावू नका, कारण ते झाड माझ्या नवऱ्यासाठी स्वतःच्या सख्या भावापेक्षाही जास्त जवळचं आहे। तुम्ही जर ते झाड तोडण्याचा प्रयत्न केला ना तर त्या झाडाजवळ मी ढाल बनून उभी राहील। आणि दुर्गा मॅडम म्हणतात, चॅलेंज देताय मला? आणि त्यावर शुभा काकू म्हणतात, मी तुम्हाला चॅलेंज करते असंच समजा, तुम्ही त्या वटवृक्षाचं पान जरी तोडलात ना, त्या क्षणाला मी ते घराचा हक्क सोडून जाईल। आणि जर तुम्ही तसं करू शकला नाहीत आणि उद्या माझी वटपौर्णिमेची पूजा पूर्ण करू शकले तर मात्र तुम्ही हार माना। ठरल्याप्रमाणे तुम्ही मला 1 वर्षाची मुदत द्या। आणि त्या दुर्गा मॅडम म्हणतात, घेतलं तुमचं चॅलेंज, उद्या तुमचं घर आणि ते वडाचं झाड 24 तासात मी नष्ट करेन। दुर्गा मॅडम पुढे म्हणतात, आता 11 वाजलेत आणि उद्या 11 वाजेपर्यंत जर तुमची पूजा नाही झाली तर तिथून पुढे 11 वाजून 1 मिनिटाला त्या झाडावर आणि तुमच्या घरावर माझे बुलडोझर फिरतील। दुर्गा मॅडम अशी एक चुटकी वाजवतात आणि म्हणतात, आहे मंजूर। आणि शुभा काकू अशा 2 चुटक्या वाजवतात आणि म्हणतात, आहे मंजूर।
बघूया पुढच्या 24 तासात तुमची मगरुरी जिंकते की माझी श्रद्धा. शुभा काकू वडाच्या झाडाखाली येतात आणि तिथे तीच ज्योतकीन येते. अंबाबाईचा उदो उदो, देवी आईचा उदो उदो करत येते आणि शुभा काकू त्यांच्या पाया पडतात, हळदी कुंकू लावतात आणि ती ज्योतकीन म्हणते, तुझं मन शांत नाहीये माई, तुझ्या चेहऱ्यावर तुझं दुःख दिसतंय माई, दुःखाला बाजूला सार माई आणि तुझ्या नवऱ्यासाठी पदर खोस. शुभा काकू म्हणतात, मी माझ्या नवऱ्यासाठी करायला तयार आहे आणि त्यावर ज्योतकीन म्हणते, तुझं व्रतच तुझी पाठराखण होणार, पण एकट्याने होणार नाही, 15 जणी एकत्र येणार आणि या वडाची पूजा करणार. घर दार सौभाग्य वाचणार, एकमेकीच्या साथीने व्रताची सांगता होणार. दे त्या सर्वांना आव्हान, मिळून पेटवा सारं रान. आणि त्यावर शुभा काकू म्हणतात, पण मी त्या 15 जणींना कसं जमवू. आणि ज्योतकीन म्हणते, थेंबा थेंबाने बनतो सागर, साऱ्या जणी मिळून करा व्रताचा जागर. शुभा काकू त्या देवीच्या पाया पडतात आणि ज्योतकीन देवी आईचा उदो उदो करत भंडारा उधळत तिथून निघून जाते. आणि इकडे सुलक्षणा काकू देवापुढे देवपूजा करत बसलेले असतात आणि तेवढ्यामध्येच शुभ्रा काकूचा फोन येतो आणि म्हणतात, काय गं, इतक्या वर्षाच्या नंतर तुला माझी आठवण झाली. आणि शुभ्रा काकू म्हणतात, नेहमीप्रमाणे संकटाच्या वेळी तुझी आठवण झाली बघ. आणि शुभ्रा काकू हे रडत रडत बोलत असतात. आणि सुलक्षणा काकू म्हणतात, रडू नको, सांग बरं काय झाले. तू आता मला संकटाच्या वेळी फोन केलायस ना, मी तुझ्या खूप वादळ वाऱ्यात तुझ्या पाठीशी उभी राहील. आणि शुभ्रा काकू म्हणतात, याची खात्री आहे मला. शुभ्रा काकू रडत रडत म्हणतात, कधीही गरज पडली तर संकटाच्या वेळी तुझ्याकडे यायची ही सवय तूच तर लावली आहेस ना मला. अगदी शाळेपासून रस्त्यात मला कधी तर ठेस लागली, माझ्याकडे धावत येणारी माझी पहिली मैत्रीण तूच तर असायची सुलक्षणा. आणि म्हणायचीस, डोळ्यात पाणी येण्या इतकं दुःख असेल तरच मला बोलव हा, नाही तर इकडचं तिकडचं बोलण्या इतका वेळ नाही आहे माझ्याकडे. आणि सुलक्षणा काकू म्हणतात, आज डोळ्यात पाणी आले. आणि शुभा काकू म्हणतात, थांबतच नाही आहे गं, माझं घर माझं सौभाग्य सगळं संकटात आहे. आणि सुलक्षणा काकू म्हणतात, सौभाग्यावर संकट, अगं उद्याच तर वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमेचं व्रत करतेस ना. अगं या रीतीभाती तर आपणच पाळायला हव्या. वटपौर्णिमेची पूजा यशवंत भाऊजीला कुठल्याही संकटातून बाहेर काढेल. शुभा काकू म्हणतात, अगं वटपौर्णिमेची पूजा तर मी करणारच आहे गं, पण 15 जणींनी येऊन बोरथळचं वट जर पूजलं ना तरच मी माझं घर आणि भविष्य वाचू शकणार आहे सुलक्षणा. इतक्या कमी वेळात इतक्या जणींना कसं एकत्र आणू मी. आणि सुलक्षणा काकू म्हणतात, आता तू मला फोन केला आहेस ना, या सुलक्षणाकडे धाव घेतलीस ना, मग निश्चिंत राहा, मी बघते काय करायचं ते. असं म्हणून ते फोन ठेवतात. आणि इकडे आपल्या सुमित्रा आई जानकीला म्हणतात, अगं जानकी तू इथे आहेस होय. आणि जानकी म्हणते, बोला ना आई, काय झालं. आणि सुमित्रा आई म्हणतात, अगं माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता, खूप महत्त्वाचं काम आहे म्हणे. आणि इकडे कला संगीता काकूला विचारते, कुठली मैत्रीण. आणि संगीता काकू म्हणतात, सुलक्षणा. तुला सांगते कले, लग्नाआधी आमची लई घट्ट मैत्री होती, मग आमचं लगीन झालं आणि आमचं गावच सुटलं, पण मैत्री नाही हा तुटली आमची. तिच्या लग्नात मीच कलवरी होते, अगं लई मोठ्या घरात दिली आहे तिला. आणि कला म्हणते, मोठ्या घरात पडली आहे, मग तिला आपल्या मदतीची काय गरज. आणि त्यावर संगीता काकू म्हणतात, नाही नाही गं, तिला आपली मदत नको आहे. आणि कला विचारते, मग कोणाला हवी आहे. आणि उमा काकू मंजिरीला म्हणतात, अगं ती शुभा किल्लेदार आहे ना, तिला तिच्या बोरथळीच्या घरासाठी मदत हवी आहे गं. मंजिरी म्हणते, बोरथळचं घर. आणि सुमित्रा आई जानकीला म्हणतात, अगं हो, खूप जुनं आणि सुंदर घर आहे ते बोरथळचं, तिथं 15 जणींनी येऊन वटपौर्णिमेची पूजा करायची आहे असं सुलक्षणा सांगत होती. संगीता काकू कलाला म्हणतात, आणि शुभा किल्लेदार पण माझ्याच गावची आहे. ती आणि सुलक्षणा 4 बुकं एकत्र शिकल्यात. कला विचारते, मग जाऊ म्हणतेस. आणि त्यावर संगीता काकू म्हणते, जायलाच पाहिजे. आणि संगीता काकू म्हणतात, अगं कले, हे वटपौर्णिमेचं व्रत न समध्या सवासण्या करतात बघ, आणि हे व्रत केल्यानं नवऱ्याचं आयुष्य बी वाढतंय. पण ह्या वर्षी तू वटपौर्णिमा करून शुभा किल्लेदारची मदत करून पदरामध्ये पुण्य पाडून घेणार आहेस, मग तिकडे जाऊन हे व्रत करायला काय हरकत आहे. आणि कला मान हलवते. आणि मंजिरी जिजीला म्हणते, अगं पण मी हे व्रत कसं करणार, मी तर. आणि जिजी म्हणतात, विधवा आहेस. असंच ना. अगं पण इथं प्रश्न शुभाच्या घराचा आहे, तिच्या सौभाग्याचा आहे. मी तुला तिथं माझी सून म्हणून नाही, माझी लेक म्हणून पाठवणार आहे. बोरथळचा तो वटवृक्ष तू वाचू शकशील मंजिरी. आता मागे फिरू नकोस, मनात कुठलीही शंका ठेवू नकोस. शुभाला तुझ्या मदतीची गरज आहे, करशील ना तिची मदत. आणि जानकी सुमित्रा आईला म्हणतात,
हे काय विचारणं झालं का आई? तुम्ही कधी माझ्याकडं काही मागितले आणि मी दिलं नाही असं कधी झालंय? जानकी पुढे म्हणते, आई तुम्ही तुमच्या मैत्रिणीला मदत करण्याचं वचन दिलंय आणि मी तिला मदत करेल हे वचन मी तुम्हाला देते. सुमित्रा आई जानकीला म्हणतात, माझी तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. संगीता काकू कलाचा हात हातात घेऊन तोंडावर हात फिरून म्हणतात, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पुरी. माझी कला काम फत्ते करूनच येणार. त्याला हो म्हणते. आणि जीजी पण मंजिरीच्या डोक्यावरून हात फिरून म्हणतात, यशस्वी होऊन परत ये. आई रकुमाई तुझं रक्षण करेल. आणि इकडे शुभा काकूच्या घरी यशवंत काका झोपलेले असतात आणि तिथे स्वीटी येते आणि म्हणते, आई मुझे ना बहुत डर लग रहा है. पॅनिक अटॅकमुळे बाबाचं ब्लड प्रेशर शूट झालं. आणि स्वीटी पुढे म्हणते, डॉक्टर जसं म्हणत होते तसं अगर उन्हें होश नहीं आया तो उन्हें ॲडमिट करना पडेगा हॉस्पिटल में. आणि शुभा काकू म्हणतात, नाही स्वीटी हे बरे होतील हा माझा विश्वास आहे. आणि इकडे दुर्गा मॅडमच्या ऑफिसमध्ये दुर्गा मॅडम चुटका वाजू वाजू म्हणत असतात, बोरथळचं घर पडणार हे नक्की. आणि तिथं कोण कोण असतं माहिती आहे? सीमा म्हणजे शुभा काकूची मोठी सून आणि आत्या रागिनी पटवर्धन. आत्या म्हणजे आपली रागिनी पटवर्धन आणि जीजीची जाऊ. आणि रागिनी पटवर्धन म्हणते, दुर्गा मॅडम नाही म्हणजे तुम्ही त्या बोरथळच्या जागेवर रिसॉर्ट बांधणार आहात ना, आणि त्यात इन्व्हेस्टमेंट करायला आम्ही दोघीजणी इथे आलोय. आणि तुम्ही तर काय भलती स्टोरी सांगताय. आणि शशिकला म्हणते, विलन कंपनी जाणार घर तोडायला आणि हिरोईन कंपनी येणार घर वाचवायला. आणि दुर्गा मॅडम म्हणतात, सिनेमामध्ये विलन हारतो पण खऱ्या आयुष्यामध्ये तसं होत नाही ना. आणि त्यावर रागिनी पटवर्धन म्हणते, खलनायिकेच्या नावानं बोटं मोडणं सोपं असतं. खलनायिकेने कटकारस्थानं केलीच नाहीत तर हिरोईन काय मला पहा आणि पानफुल व्हा असंच करणार आहेत का? आणि शशिकला म्हणते, आता हिचंच बघा ना, ही सीमा किल्लेदार शुभा किल्लेदारांची सून असं म्हणाला होतात ना. बघा कशी हुशारीने तिच्या गोटात सामील झाली. आणि तिथे लावलंय तिने सासूला कामाला. आणि सीमा मान खाली घालून हसते. आणि रागिनी म्हणते, नाही तसं शशिकला, तिच्या सासूने जर 24 तासाचं चॅलेंज पूर्ण केलं तर आपलं रिसॉर्ट राहील मनातल्या मनात आणि इन्व्हेस्टमेंट जाईल पाण्यात. आणि त्यावर शशिकला म्हणते, मी बरं असं होऊ देईल. शशिकला दुर्गा मॅडमला म्हणते, मला माझा एकही पैसा फुकट गेलेला खपत नाही. ती जमीन नारडा बिल्डरच्याच ताब्यात राहणार. आणि मग बघ ती किल्लेदारीन मग किल्ल्या कशा माझ्या अलगद हातात आणून देते ते. काय ग सीमा बरोबर ना? आणि त्यावर सीमा म्हणते, हो प्रश्नच नाही. माझी सासू एकटी काय करेल? मुंबईत माझा नवरा आणि दीर आहे. सासरे तर काय आतरुणा खेळलेत. आणि मी बोरथळला तिकडे मदत करायला जाईल. त्यांना मदत करायला दुसरं कोणीही तिथे येणार नाही. त्यामुळे जिंकणार तर आपणच. आणि जानकी सायलीला फोन करते आणि म्हणते, हे बघ सायली, जशी आहेस तशी निघ. आईच्या मैत्रिणीला ना आपली खूप गरज आहे. सायली विचारते, म्हणजे नक्की काय झालंय ग? आणि त्यावर जानकी म्हणते, हे बघ मी तुला भेटून सगळं सांगेल. आता एवढंच सांगते, आपल्याला बोरथळला जायचंय. शुभा काकू आहेत ना, त्यांना 15 सवाष्णीची गरज आहे. जानकी बोलत बोलत बाहेर येते आणि बाहेरून ऐश्वर्या हे सगळं ऐकते. त्यासाठी आपल्याला तिथं जायला लागेल आणि त्याशिवाय त्यांचं घर आणि सौभाग्य नाही वाचणार. आणि त्यावर सायली म्हणते, अरे बापरे, म्हणजे काहीतरी गंभीर घडले शुभा मावशीच्या बाबतीत. आणि त्यावर जानकी म्हणते, हो ग सायली, असंच काहीतरी झाले आणि आपल्याकडे फक्त 24 तास आहेत. आणि सायली म्हणते, अगं पण 15 जणीची गरज आहे ना, मग तिथं आपण दोघीच जाऊन काय करणार? आणि त्यावर जानकी म्हणते, मी काव्याशी बोलले, नंदिनीशी बोलले, त्या दोघीजणी येणार आहेत. आणि मग सायली म्हणते, ठीक आहे, मी पण मीराशी आणि भूमीशी बोलते. आणि सायली म्हणते, यामध्ये आपल्याला ॲडव्होकेट आबोलीची पण खूप मदत होईल. जानकी म्हणते, हो चालेल. जानकी म्हणते, तू पटकन निघशील ना? मी ड्रायव्हर घेऊन येते, तुला हायवेला भेटते, मग तिथून आपण बोरथळला जाऊया, चालेल ना? सायली म्हणते, हो लगेच निघते. आणि ह्यांचं बोलणं संपतं आणि जानकी निघायला जाते. तोच ऐश्वर्या आडोशाला जाऊन बसते. आणि ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, खूप उडतेस जानकी, जे काम तुझ्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे ते बरं मी होऊ देईल. आणि ती कोणाला तरी फोन लावते. रागिनी पटवर्धन म्हणते, पण आपण इतकं गाफील राहून नाही चालणार. शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवायचे. आणि इतक्या वर्षामधून मी इतकं शिकले. शुभा जिंकणार नाही हे बघण्याची जबाबदारी आपली. दुर्गा मॅडम टाळ्या वाजवतात आणि म्हणतात, शाब्बास, तू आणि शशिकला असल्यावर, माझे हे 2 शिलेदार असल्यावर मला कसलीच काळजी करायची कारण नाही. शशिकला म्हणते, आपला नेमका प्लॅन काय आहे हे तरी सांगा. आणि तेवढ्यामध्ये आवाज येतो, थांबा, हिचीच कमी होती बघा, आली ही पण, निरूपा गायकवाड. आणि दुर्गा मॅडम म्हणतात, ही माझी आणखी एक शिलेदार.
हिने आपल्या रिसॉर्टमध्ये गुंतवणूक खूप कमी केलेली आहे, पण खूप कामाची मुलगी आहे. आणि त्यावर निरूपा म्हणते, मुलगी म्हणा नाही काही म्हणा, मी गुंतवलेले पैसे आहेत ना ते मला परत मिळू शकतात ना, त्यासाठी मी काही करू शकते, बोला. आणि रागिनी म्हणते, साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करायचा आणि त्या शुभा किल्लेदाराला 24 तासाचं चॅलेंज पूर्ण करूच द्यायचं नाही. आपण उद्याच्या आधीच तिथं बोरतळला पोहोचायचं आणि तिथला तो वटवृक्ष नष्ट करायचा, वटवृक्ष तोडायचा आणि तिथे आपला बुलडोझर फिरवायचा आणि तिथे आपलं उभं राहणार रिसॉर्ट. शुभा काकू आणि स्वीटी दोघी देवापुढे हात जोडून असतात आणि शुभा काकू देवाला म्हणतात, देवी आई काही कर, उद्याचे 15 जणीचं व्रत माझ्याकडून पूर्ण करून घेईल असं काहीतरी कर, चमत्कार कर काहीतरी. माझ्या दाराचं वटवृक्ष वाचव गाय, तरच माझ्या नवऱ्याचा जीव वाचेल. स्वीटी म्हणते, देवी माँ हमारी नैया पार लगा दो, उद्या काही करून त्या 15 बायका व्यवस्थित तिथे पोहोचू दे. देवी आईच्या नावानं उदो उदो. आणि मागून सीमा येते आणि ती मनात म्हणते, म्हणजे हे आणखी बायका जमा करणार आहेत आणि ही गोष्ट नारडा मॅडमला आणि बाकीच्यांना कळवायला हवी. ती घड्याळाकडे पाहते आणि म्हणते, 24 तासातले तर 2 तास गेले, आता या 15 तासांमध्ये या दोघींनी काय करणार आहे ते बघ. जानकी सायली दोघींची भेट होते, दोघींच्या हातामध्ये बॅगा असतात आणि सायली म्हणते, माफ कर जानकी, अगं तुझा फोन झाल्या निघाले तरी बघ उशीर झालाच. आणि जानकी म्हणते, काय हरकत नाही सायली. आणि त्या गाडीजवळ पोहोचतात तर ड्रायव्हर दिसतच नाही आणि जानकी हाका मारते, दादा दादा, आणि तो पळत येतो आणि म्हणतो, सॉरी मॅडम, जरा चहा प्यायला गेलो होतो. जानकी म्हणते, बरं काय हरकत नाही, चला निघूया. आणि सायली म्हणते, आता न थांबता सरळ निघून जाऊया. अरे या ऐश्वर्याने घोळ घातला, हिनं गाडीचे ब्रेक फेल केले आणि हे सगळं लपून ही प्रिया पाहत असते आणि पळत जाऊन तिच्याजवळ येते. अगं ऐश्वर्या, कसली सॉलिड आहेस तू. प्रिया म्हणते, तू जानकीच्या गाडीचे ब्रेक फेल केलेस आणि त्यांना कळलं सुद्धा नाही. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, कळेल, जेव्हा त्यांची गाडी स्पीड पकडेल ना तेव्हा बरोबर कळेल. जानकी सायलीला विचारते, काय गं तू अर्जुन भाऊजीला सांगितलंयस ना. त्यावर सायली म्हणते, हो, तुझा फोन आला तेव्हाच मी सांगितलं आणि तेव्हा ते कोर्टातच होते. आणि सायली म्हणते, मानसीला बाहेर काढण्यासाठी त्यांनी योग्य ते कागदपत्र पण बनवायला सुरुवात केली आहे. जानकी म्हणते, कागदपत्र, कसली कागदपत्र. आणि सायली म्हणते, अगं मानसी तुरुंगात आहे माहिती आहे ना तुला. आणि सायली पुढे म्हणते की अर्जुन म्हणाले की शुभा मावशीच्या मदतीसाठी 1 दिवसासाठी सोडणार आहे ते तिनं. आणि जानकी म्हणते, मानसी पण येते. आणि त्यावर सायली म्हणते, ते तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न तर करत आहेत. आता गाडीने स्पीड घेतला आहे, गाडी फुल स्पीडमध्ये येडीवाकडी चालत असते, म्हणजे झिगझॅग ह्याच्यामध्ये चालत असते. आणि जानकी विचारते, दादा अहो असं काय करताय. आणि त्यावर ते म्हणतात की जानकीताई आपली गाडीचे ब्रेक फेल आहेत. आणि दोघेही म्हणतात, काय. दोघेही घाबरलेले असतात. रस्त्यावर सुद्धा गर्दी असते, ड्रायव्हर हॉर्न देत असतो, लोक इकडे तिकडे पळत असतात. आणि त्याच ह्याच्यामध्ये गाडी एका झाडाच्या ओट्यावर जाऊन आदळते. मुक्ताला मेसेज येतो आणि मुक्ता म्हणते, ओवीच्या आईचा मेसेज. आणि रमाला पण येतो. रमा म्हणते, कोणाचा मेसेज आहे. आणि ती मेसेज वाचते, त्याच्यात असते की मला तुझ्या मदतीची गरज आहे, 1 वटवृक्ष, 1 घर आणि 1 आयुष्य वाचवायचं आहे. मुक्ता मेसेज वाचते की कोकणातल्या बोरतळ या गावी निघून आपल्याला तिथं वटवृक्षाची पूजा करायची आहे आणि ती पूजा खूप महत्त्वाची आहे. आणि इकडे मीराला पण मेसेज येतो, ती पण म्हणते, सायलीताईने काय मेसेज केला आहे. आणि ती मेसेज वाचते, उद्या 15 जणींनी मिळून 1 वट पूजायचा आहे आणि त्यात तू सुद्धा मला सामील हवी आहेस. आणि सीमा रागिणीला सांगते, म्हणते की आमच्या आईनं वडाची मोठी पूजा ठेवली आहे आणि 15 जणींना बोलवलंय. 9 जणी पोहोचल्या आहेत इथे, पण बाकीच्या कोणी येऊ नयेत. आणि त्यावर रागिणी म्हणते, कोणी नाही येणार, इथे सख्खे भावंड कोणी कोणाच्या मदतीला जात नाहीत. आणि इथं 15 जणी, त्या पण अनोळखी, आणि ते पण तुझ्या सासूच्या मदतीला, कोणी येणार. आणि तू स्वतःचं तिकडचं काम चोख कर. आणि त्यावर सीमा म्हणते, हो ते तर मी करतच आहे. सीमा पुढे म्हणते, तुमची जर गरज लागली तर तुम्ही पण या हा इथे. आणि त्यावर रागिणी म्हणते, आम्ही तर येऊ, आणि तू 4ही बाजूनी घारीसारखं लक्ष ठेव. आणि सीमा लगेच इकडं तिकडे बघते. असं म्हणून दोघेही फोन ठेवतात. आणि सीमा हे सगळं त्याच वडाखाली बसून बोलत असते आणि म्हणते, हे पण खरंच आहे, 1 वडाचं फालतू झाड वाचवायला कोण येणार आहे. असं म्हणताच एक फांदी तिच्या डोक्यात पडते आणि ती म्हणते, आई गं. काव्या आणि नंदिनी झाडाचे रोपटे गाडीच्या डिक्कीमध्ये टाकत. आणि काव्या म्हणते, अगं ताई, आपण 1 झाड वाचवायला चाललोय, झाडं लावायला नाही. आणि त्यावर नंदिनी म्हणते, बरोबर आहे, जसं झाडं जगवणं आपली संस्कृती आहे तसं का झाडं रुजवणं सुद्धा आपली संस्कृती आहे. काव्या म्हणते, ते बरोबर आहे. आणि काव्या म्हणते, मला एक गोष्ट कळते, मी होणारी IAS ऑफिसर आहे आणि कुठलाही अन्याय होत असेल तर तो सहन करायचा नाही. आणि आपल्या मदतीची कोणाला गरज असेल तर आपण तिथे धावून पोहोचायचं. आणि त्यावर नंदिनी म्हणते, हो बरोबर आहे, पण तिथे फक्त
जिभेचं शस्त्र चालवायचं नाहीये. नंदिनी म्हणते आपल्याला तिथं वटपौर्णिमेची पूजा करायची आहे आणि ती का करतात हे माहिती आहे ना तुला. आणि त्यावर काव्या म्हणते हे बघताय शुभा मावशीचं घर संकटात आहे म्हणून मी येते तिकडे. तसं काही जर असतं ना तर मी खरंच मला माहिती नाही मी तिकडे आले असते की नसते तर. नंदिनी म्हणते आयुष्यामध्ये जे काही करावं ना ते मनापासून करावं आणि उद्याची वटपौर्णिमेची पूजासुद्धा तू मनापासून करावीस असं मला वाटतं. घरच्या गोष्टी घरीच राहू दे, माझ्यासाठी करशील ना एवढं. आणि काव्या मान हलवते आणि नंदिनी म्हणते चल चल आवर पटकन. आबोलीला पण मेसेज येतो पण तेवढ्यामध्ये तिचा फोन स्विच ऑफ होतो आणि ती मनाशीच म्हणते अरे फोन तर स्विच ऑफ झाला, कोणाचा मेसेज असेल. भूमीला पण कोणाचा तरी मेसेज येतो. ती किचनमधून येते आणि रागिणी आत्या बाहेरून येते. मोबाईल उचलणार तोच रागिणी आत्यामध्ये भूमी मला खूप तहान लागली गो, घसा कोरडा पडला, जरा पाणी देतेस का. आणि ती मोबाईल घेत घेत म्हणते हो देते ना. आणि त्यावर रागिणी आत्या म्हणतात तुला जर काही काम असेल तर राहू दे घेते मी. आणि भूमी हातातला मोबाईल ठेवते आणि पाणी आणायला जाते. तोच रागिणी आत्या फोन घेतात आणि तो आलेला मेसेज डिलीट करून टाकतात. मेसेज डिलीट करतच ती म्हणते शुभा किल्लेदार अशी मेसेजची खेळ खेळते का. एकटीला लढणं शक्य नाही आहे म्हणून असे मेसेज पाठवते का. काही झालं तरी मी भूमीला तिथं पोहोचूच देणार नाही. भूमीच्या आधी मात्र मी तिथे पोहोचणार असं म्हणत तो मेसेज डिलीट करून टाकते. आणि इकडे जानकी आणि सायलीच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला असतो. त्या गाडीतून खूप धूर येतो. आता ह्या दोघीजणी कशा वाचल्यात काय झालं हे आपल्याला काही दाखवलं नाही आहे. आणि सायली म्हणते बापरे गाडीतून किती धूर येतोय. आणि जानकी म्हणते दादा तुम्ही ठीक आहात ना. आणि ड्रायव्हर म्हणतो हो हो वेळेत हँडब्रेक घेतला ना म्हणून मोठा अपघात नाही झाला. सायली म्हणते देवी आईची कृपा. आणि जानकी तिला विचारते सायली तू ठीक आहेस ना. आणि सायली म्हणते हो हो मी ठीक आहे आणि तू. आणि जानकी म्हणते हो मी पण ठीक आहे. आणि त्यावर सायली म्हणते मला एक सांग गाडीचे ब्रेक आता कसे ग फेल झाले. आपल्याला बोरथळला जाण्यापासून कोणी अडवत नाही आहे ना. आणि त्यावर जानकी विचार करत म्हणते मला माहिती आहे हे सगळं कोण करू शकते. आणि सायली विचारते कोण. आणि त्यावर जानकी म्हणते ऐश्वर्या. मला खात्री आहे तीच आपल्या मागावर आहे. आणि सायली म्हणते म्हणजे आपण बोरथळला जाऊ नये असं तिला वाटतंय. आणि सायली पुढे म्हणते म्हणजे हा लढा आता शुभा मावशीचा आणि नाडा बिल्डरचा राहिलेला नाही आहे आणि ही ऐश्वर्या त्यांना सामील झाली आहे. आणि त्यावर जानकी म्हणते त्या वडाच्या झाडाला कुणीही तोडण्याचा प्रयत्न करू नये आणि काही करून आपल्याला ते वडाचं झाड वाचवायचे. दोघे हातात हात देतात आणि सायली म्हणते हो आपल्याला मिळेल ते वाहन धरून आता बोरथळला जायला हवं. जानकी ड्रायव्हरला म्हणते दादा गाडीचं काय होतंय ते बघा आणि घरी कळवा. आणि ड्रायव्हर म्हणतो हो मॅडम. दोघीजणी गाड्यांमधून आपापल्या बॅगा बाहेर काढतात आणि इकडे तिकडे बघतात. त्यांना कोणतीच गाडी दिसत नाही. आणि जानकी म्हणते अगं सायली इथे एक पण वाहन दिसत नाही. आणि तिकडून एक टेम्पो येत असतो त्याचा हॉर्न वाजतो. आणि सायली म्हणते ते बघ टेम्पो येतोय. त्या दोघीजणी टेम्पोला हात करून तर टेम्पो थांबवतात. जानकी म्हणते दादा थांबवा थांबवा प्लीज थांबवा. इथे बस स्टँड किंवा टॅक्सी स्टँड आहे का. आणि त्यावर तो ड्रायव्हर म्हणतो हो हो आहे ना पण तुम्हासनी कुठं जायचं आहे. आणि त्यावर जानकी म्हणते आम्हाला बोरथळला जायचं आहे. आणि तो ड्रायव्हर म्हणतो ही गाडी पण तिकडंच चालली आहे बसा या. आणि त्या दोघीजणी टेम्पोमध्ये जाऊन बसतात. आता ह्या चौघीजणी एका गाडीमधून जात आहेत. प्रिया ड्रायव्हिंग करीत आहे. तिच्यासमोर रागिणीताई आणि मागे गायत्री आणि ऐश्वर्या. रागिणी म्हणते ब्रेक फेल करण्यात मला वाटलं होतं मीच पाठायत आहे, तू तर माझ्यावर चढ निघालीस ग. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते काय ना रागिणीताई जानकीसारख्या मूर्ख माणसांना कधी जिंकूच द्यायचं नसतं. आणि यावेळेस तर माझ्या साथीला आता प्रिया आहे, बाकी कोणालाच आता बोरथळला पोहोचू द्यायचं नाही. रागिणी आत्या म्हणते प्रिया गायत्री तुम्ही आमच्या मदतीला आलात ना, खरंच तुमचं मनापासून आभार. प्रिया म्हणते त्यात थँक्स म्हणण्यासारखं काय आहे. आणि गायत्री म्हणते यस तुमचं काम 100% होणार. मी तर त्या माणसेला जेलमध्ये पाठवलं आहे आणि एक झाड तोडणं काय कठीण आहे माझ्यासाठी. निरुपा म्हणते आपण बोरथळला जाऊन राहायचं कुठं, तिथं काही 5 स्टार हॉटेल बिटेल काय आहेत का नाहीत. आणि रागिणी म्हणते नाही नाही आपण हॉटेल बिटेलला जायचं नाही आहे, आपण दुर्गादेवीच्या गेस्ट हाऊसला जायचं आहे आणि तिथे शशिकला पोचलेली आहे. आता येत्या 20 तासात दिसेल आपली ताकद त्या बायकांना. गायत्री म्हणते हो पण आता एक्झॅक्टली करायचं आहे काय. डायरेक्टली कुऱ्हाड चालवायची आहे का. आणि त्यावर रागिणी म्हणते कुऱ्हाड नाही फक्त एक इंजेक्शन. एका इंजेक्शनने त्या झाडाच्या खोडांमध्ये एक विषारी द्रव्य सोडायचं की झालं. आणि निरुपामध्ये पुढच्या अर्धा तासामध्ये कळेल तिकडं वडाचं झाड होतं की सुकलेली वेल. प्रिया म्हणते बिचारी सायली जे झाड वाचवायला निघाली होती ती आता सुकून विषबाधा होऊन सुकून गेले. हे ऐकल्यावर त्या सायलीचा चेहरा कसा होईल ना. आणि सगळ्याजणी हसतात. रागिणी म्हणते तिचं सोड, थोड्याच वेळात त्या शुभा किल्लेदारचा चेहरा कसा होईल याचा विचार कर.
आणि त्या वडाच्या झाडाखाली 2 गुंडे तोंडाला मास्क लावून मोठं इंजेक्शन घेऊन आलेले असतात. ते झाडाला इंजेक्शन देणार तोच मीरा आणि मुक्ता दोघी जणी येतात आणि सोल त्या गुंड्याच्या अंगावर फेकतात आणि त्यांना अडवतात. मुक्ता ते इंजेक्शन पायाने तुडून फेकून देते आणि म्हणते, निसर्गावर भ्याड हल्ला करताना लाज नाही वाटली तुम्हाला? मुक्ता म्हणते, पकडून ठेव याला. आणि मीरा म्हणते, याला कसली लाज वाटणार आहे, निर्लज्ज माणसं आहेत ही. आणि रमा म्हणते, झाडं तोडणं हा कायद्यानं गुन्हा आहे, अटक होऊ शकते तुम्हाला. अक्कल आली आहे की बोलू पोलिसांना? आणि मीरा म्हणते, पोलीस कशाला पाहिजेत, मीच लटकवते ना यांना या झाडावर. आणि मुक्ता म्हणते, नाही आपण यांचा अगोदर मास्क काढू, बघू हे गुंड आहेत तरी कोण. असं म्हणतात ते दोघंही गुंड घाबरतात. मीरा आणि रमा त्याच्या मास्कपर्यंत पोहोचणार तोच तिच्या हाताला झटका देतात आणि दोघंही पळून जातात. आणि ते गुंड पळून गेल्यावर शुभा काकू आणि स्वीटी तिथं येतात आणि म्हणतात, कोण आहे तुम्ही आणि ती लोक कोण होते आणि काय चाललं, हे काय प्रकार आहे हा? आणि मुक्ता मावशी करते आणि शुभा काकू म्हणतात, मुक्ता? आणि मुक्ता म्हणते, कदाचित नाडा बिल्डर्सची माणसं असतील ती, तुमच्या वटवृक्षाला इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न करत होती.